सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर पुढच्या अर्ध्या तासात आपण महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. पण त्यापूर्वीच एक ब्रेकिंग बातमी आहे, आपण त्यावरती नजर टाकूयात. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचलाय. शिंदे गटानं आणि ठाकरेंनी एकमेकांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकांवरती आज सुनावणी होणार आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्याबाबत कार्यवाही सुरू केली होती आणि या कारवाई विरोधात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि 14 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्यावर ही सुनावणी सरन्यायाधीश NV रमणा यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावरती काय निरीक्षण नोंदवतं आणि काय निकाल देतं याकडे राज्यातील सर्वांचंच लक्ष असणार आहे. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरीपासून राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावरती देखील सुनावणी घेईल. जर आमदार अपात्र झाल्यास काय होईल यावरती एक नजर टाकूयात. 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणीच्या बाजूने निकाल आल्यास आमदारकी वाचेल. शिंदे सरकारही मजबूत होईल. सरकारला धोका राहणार नाही आणि निकाल विरोधात गेल्यास आमदार अपात्र होतील. बंडखोर आमदार अपात्र ठरतील. सरकार अल्पमतात येऊ शकतं. प्रतोत्पद कुणाकडे राहणार यावरती शिंदे गटाला मान्यता मिळाल्यास सेनेची कोंडी होऊ शकते. शिंदे गटाचा व्हीप सेना आमदारांना लागू होईल आणि सेनेचे 14 आमदार ठरू शकतात त्यावेळेला अपात्र. त्यामुळे प्रतोत्पद सेनेकडे राहिल्यास शिंदे गट अडचणीत येऊ शकतो. शिंदे गटातील 40 आमदार अपात्र ठरू शकतात. आपण याविषयी अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, सुप्रभात. उपसभापतींनी खरं तर सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 14 आमदारांच्या याचिकेवरती आज सुनावणी होतीये. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश NV रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ हे 3 सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होतीये. संपूर्ण देशाचं खरं तर या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे. यावरती ठरेल की शिवसेना कुणाची किंवा नेमकं सरकारचं काय होणार आहे, काय सांगता येईल? शिवसेना विरुद्ध शिवसेना हा जो राजकीय वाद सध्या सुरू आहे त्याचा एक मुख्य केंद्रबिंदू असणार आहे सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टामध्ये आज जस्टिस SV रामण्णा यांच्या 3 सदस्य खंडपीठावर सुनावणी आहे. यामुळे साधारणतः 9 याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. साधारणतः दुपारी 11 ते 12 पर्यंत या संदर्भात सुनावणीला सुरुवात होईल. सध्या रामण्णा यांच्या कोर्टामध्ये 15 क्रमांकाची ही याचिका असणार आहे. यापूर्वी जर बघितलं आपण तर यापूर्वी साधारणतः 3 वेळा यावरती सुनावणी झाली आणि त्यानंतर जेव्हा अवकाशकालीन खंडपीठाकडे सुनावणी होती त्यानंतर मुख्य खंडपीठाकडे या संदर्भात सुनावणी आली आणि त्यांनी नवीन सदस्य खंडपीठ स्थापन केलं आणि आज त्या खंडपीठाच्या पुढे ही सुनावणी होणार आहे. निश्चितपणे खास करून उद्धव ठाकरे यांचा गट जो आहे दावा करता की आम्हाला कायद्याकडून अपेक्षा आहे, तर दुसरीकडे शिंदे गट हेही दावा करतोय की जेही झालंय ते नियमान झालंय आणि कायदेशीर पद्धतीने आम्ही सर्व निर्णय घेतले. त्यामुळे आता यावरती सुप्रीम कोर्ट कोणाच्या मागणीवरती शिक्कामोर्तब करतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तेव्हा शिवसेना कोणाची किंवा नेमकं सरकारचं काय होणार यामुळे आता सत्ता संघर्षावरती ही आज महत्वाची सुनावणी आहे. या सत्ता नाट्यावरती काय फैसला होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.